तर मित्रांनो, आज आपल्या घरी चाललंय जरा डोश्याचं काम. आणि तुम्हाला मी आता शिकवतो, म्हणजे आपल्या घरी डोसा बनवायचा चाललाय. तर आपण बनवू जरा, तर या माझ्या पाठीमागं. तर आता पहिल्यांदा आपण हे बघा, आता आपण इथं यात कोथिंबीर आहे, परत खोबरं पण आहे आणि जिरा, हे सगळं आहे. तर आपण थोडं बारीक करू. त्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिला मिक्सर लावला पाहिजे, बरोबर आहे ना? कारण की मिक्सर मध्ये सगळं कार्यक्रम असतो. तर आता बघा, तुम्हाला मिक्सर लावू आपण. तर मिक्सर लावला, आता आपण फिरवू. तसं दोन फिरतो म्हणतो तसं तसं गार 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 गार. बघू आपण काय नाही किती झालाय. तर मित्रांनो, तर आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकू. पाणी टाकल्यामुळे जरा फरक पडतो. असं गावाला आलं की थोडं बनवावं लागतं, म्हणजे आपल्याला खायला बरं वाटतं. आणि आता मित्रांनो, आपण घेतलं त्याच्यामध्ये पाणी, थोडं पाणी थोडं आणि फिरवू. पुन्हा येतात कसं कसं म्हणतात, शहरात आपण खातो रोज इडली ती, त्यापेक्षा आपण आज घरी बनवणार स्वतः प्रत्यक्षात. आणि बघा, आता थोडं तेल तापले, बघू कढीपत्ता टाकू. आणि आता थोडं हे आपण तर आपण थोडं जिरं टाकू याच्यामध्ये. जिरे, मोहरी आणि फिरवा. गार 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 गार. थोडी हळद मारू याच्यामध्ये.
आपण मित्रांनो ह्याला देतोय तडका. समजलं का तुम्हाला? हे तडका दिल्याच्या मित्रांनो त्याची रेसिपी तयार होत नाही, तुम्ही लक्षात घ्या. कारण कसं आहे, तडक्याच्यावर कुठलं कालवून चांगलं होत नाही. एक नंबर असं झालंय. आणि आता आपण टाकणार आहे चटणी ते हे करायला. तर द्याकडं ते मी टाकतो. हलवलं तर टाकू आपण आता. हा चटणी भाजते बरं हातात. मित्रांनो माझा सीन असा आहे ना की चटणी जी असती ना ती अशी म्हणजे असं मिक्स झाली पाहिजे चांगली, त्याच्यावर त्याला चव लागत नाही. आणि ही जी असतं नाही तर ही फुटून द्यायचं नसतं. त्यानं काय होतं पण तिथे हे होतं काय त्यानं होत नाही, चांगलं लागत टेस्ट. टेस्टला चांगलं लागत नाही ते. हे बघा आता, हे बघा चटणी शे लय खतरनाक असते. हे बघा एक मिनिट तुम्हाला थोडी जवळ दाखवतो. हे बघा जवळ ना बघा दिसते बघा. आणि आता असं दिसते म्हणजे खायला तर किती भारी लागेल. हे बघा कसं आहे लय खतरनाक असं. आणि आता आपण झाली आपल्याला रेसिपी बनवून चटणीची. तर मित्रांनो आता आपण जे आपले आपण जी इडली बनवली ना आपण त्याच्यातून काढणार आहे. तर काढा नीट काढा. बघा ही इडली आहे, तुम्हाला दाखवतो. गरम इडली आहे मी काढतो जरा एक जमतंय बघू. असं मित्रांनो असं गावाला असं जरा थोडं काम करायला लागतंय. कसं वाटतंय मला सांगा. आज मी आज झालो स्वयंपाक बनवला. आज तुम्हाला मी इडली खायला देतो. तुम्ही बघा तुम्हाला जमलं खा, मग मी आहेच खायला. होय बरोबर आहे ना. ही काढायची लय झंझट असते बघा, निघत नाही लगेच. असं भारी वाटतं बरं का असं करताना. पण मुंबईचे आपण मित्रांनो जे बघतो ना त्यांच्याकडे ते आता आपण प्रत्यक्षात करतोय. हे बघा आणि करताना एवढं भारी वाटतंय ना, लय भाजते आता. मला काय सांगू आता गरम होणार आहे त्यामुळे भाजते जरा. पण मित्रांनो हे कसं आहे, हे गरम असतं तर मित्रांनो तर असं जर हे झालं ना तर ते निघत नाही लगेच, थोडं तकलीफ देतं. त्याच्यामुळे हे असं काढताना जरा गरम तुम्ही पण काढत जावा. आपलं झालं एक काढून. आणि आता मित्रांनो आता आपण डोसे पण बनवणार आहे. तर आता आपलं हे झालं ना तर आपण ह्याच्यानंतर डोसे बनवणार आहे. ते पण तुम्हाला मी दाखवणार की कसं बनवणार ते. ठीक आहे तर द्या झालं. तर हे बघा ही झाली इडली. आपण डोसे बनवू मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल लावणार आहे जेणेकरून हे म्हणजे शिजण्यासाठी चांगलं होतं, म्हणजे चांगलं शिजतंय. असं प्रत्येक भांड्याला तुम्ही पण असं तेल लावून घे जावं. बघा आता मी तेल लावते. हे चिपकून आहे आणि आपल्याला काढताना पण तकलीफ होणार आहे. त्यासाठी असं तेल असं फिरवायचं गार 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 म्हणजे जरा भारी असते ते. बनव ना. आता हे बघा ते माझी बहीण ती भांडी भरते. ते घेणार आहे. गॅस चालू एक मिनिट. गॅसचा लय असतो बघा. आमचा गॅस गोबर गॅस आहे त्याच्यामुळे. आमचा हा गोबर नॅचरल गॅस आहे जो आपण की म्हणजे जनावरांच्या शेणखतापासून बनवलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढी मोठी पाईप कशी लागली याची, तर ही पाईप जी आहे ना मित्रांनो ती नॅचरल गॅस असल्यामुळे एवढी पाईप तुम्हाला दिसते. आपण थोडासा जास्त करू हलकासा बस. ठीक आहे तर चला आपण टाका जाऊया. तर बघा हे बघा आपण हे भरले. हे बघा आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे आता. हा ओके मिशन सक्सेसफुल. हे दुसरं हे बी सक्सेस झालेलं आहे आपलं. ओके हे तिसरं. अशी 3 आपल्याला भांडी बसते ती. आता आपण हे पॅक करणार आहे. हे झाले पॅक. आता आपण पॅक करू.
ओके. हे त्याच्यात ते शिजेल तोपर्यंत आपण डोसा बनवू एकदम खतरनाक असा. ते पण सांगितलं पिटू गॅस. आता आपण गॅस पेटवला. त्याच्यामध्ये आता आपण तेल घेणार आहे पहिलं. तेल नाही पाणी 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 शिपडायचं. अच्छा हा पाणी टिकलं चालतं. आपल्याला माहित नाही रे जरा समजून घ्या तुम्ही पण तसं येणार नाही म्हणजे ही रोजची आहे, त्याच्यामुळे तिला माहिती आहे आपल्याला माहिती नाही. पाणी शिपडायचं. तांदूळ घे ताप कधी ठेवा गरम होते तांदूळ घे. कोणाला पण मित्रांनो हेच पीठ असते आणि त्याची पण हेच पीठ असते. फक्त मेंदू वडे पीठ असतं ना थोडं वेगळं असतं. कोणतंच हे ते उडत असतंय आणि हे तांदळाचं असतंय. हे खायला काय म्हणायचं आता म्हणजेच फुलतान. आपण पण मराठी कसं येतं का बनवून त्यांना कडक तवा टाकून द्यायचा. मग पाणी शिपडायचं कडक पुसायचं. मग बॅटर टाकायचं परत पसरवायचं. मग चांगलं भाजू द्यायचं. मग आपोआप कडा निघतात. आपण बनवू मस्त सुंदर असं. तुम्ही मला सांगा काहीतरी तुम्हाला कसं वाटतं विचारायचं ते. होतं मला. आणि हा आमचा मित्र आपला नाश्ता आहे तो नाश्ता थोडं माझं वेगळं काहीतरी झालं पाहिजे. ते जर आपण बनवले नंतर चिकन बनवणार आहे. संध्याकाळी आपण म्हणजे दुपारी जे आहे ना ते जरा आता लागणार सर्व काम आपण. मग म्हणजे आपण दुपारी चिकन सुंदर असं. पटकन गरम गरम ह्याची गडबड चालेल. नाही तुकडं झालं थोडस निघलं. टाकला का खाली मार. तर मित्रांनो गोपान तापलाय तवा. ओके एक नंबर तापलाय. आपण एकदम पुसून घेऊ. तवावर पुसले पहिले तेल टाकायचं नाही टाका. तेच टाक तेल टाकायचं. टाक की तुला जमलं असं टाक. पसरायचं कसं आहे पसरायचं. हा मध्येच हा पसरव. कारण पहिला पसरव की जाड किती होईल. पसरव पटापट पटपट असं म्हणजे पाटाला येत असेल त्याच्यात. मसाला आम्हाला काय दिसेना मी हे बघू शकता. आणि आता आपण याच्यावरती थोडं तेल लागणार आहे आणि तेल पण महत्वाचं असते. एवढा घट झालाय येणं टाकल्यानं कसं झालं. तिने पण टाकलाय हा तिने पण टाकलाय ती टाकायला मीठ बीठ बघा चटणीला. तेल सोड. तेलची गरजच नाही पडत म्हणजे अशाला तेलच लावत नाही कधी. असंच निघतं भाजलं की. मी कधीच कुठल्या डोशाला तेल लावत नाही. कधी जर एखादं पीठ चिटकलं तर झाली का चटणी चांगली आख्यानं फुडणी दिली. हळद वाईट तर आपल्याकडे लागते का. लागते कसं काय बंद आहे का चालू चालू आहे. मित्रांनो टेस्ट इडली केली त्याची मध्ये आंबट लागते कशी लागणार बघा कसं आहे काय करतात नाही कधी म्हणाल ऑटोमॅटिक आणि आता हे बघा मी पण घेतो जरा मजा घेऊ. मी पण तेल लागेल पण तेल लागत करत नाही बघा. लय भारी लागते जरा थोडं भाजू सुंदर असं भाजल्याच्या वाटतं चांगलं लागणार नाही. कच्चं खाल्ल्यावर मग आपल्याला सारखं जावं लागेल. ध्यानात घ्या रिस्क घ्यायची नाही कुठल्या गोष्टीत. श्रुती तुला खायची आज पातळ झाली काय अशी बरी लय पण घट्ट. तर मित्रांनो आता आपण म्हणजे आपला डोसा झालाय बनवून तर आपण त्याला बाहेर काढू ठेवायचं कुठं याच्यामध्ये तर आपण ते त्या ठेवणार इडलीच्या भांड्यामध्येच हे बघा कसं आहे हा लय भारी खाताना आपण. आणि आता आपण बघू पुढे थोडं साफ करू आणि साफ केल्यावर ते पुढचे होणार नाही व्यवस्थित. हे बघा असं साफ करायला लागतं सारखं 5 मिनिटाला. थोडं पाणी मारा हा पाणी मारले एक पुसून घ्यायचं. 5 काम असते तर तू बनव एक आम्ही आता बहिणीला शिकवणार आता कसं बनवायचं. तिने मला पहिला शिकवला तर मी तिला दुसरा शिकवते बघा असं बनवायचं असते. हे बघा गोला आला पाहिजे नाहीतर पगार देणार नाही. बरोबर आहे मित्रांनो
काम महत्वाचं असतंय, काम नाही झालं पाहिजे. माझं बघा कसं गोल झालं चपातीगत झालाय आता खतरनाक असा आपला डोसा बनवून. इनो मग तसं मी नाही कधी इनो टाकलं. मी पण टाकलं बदल वहिनीने टाकलं. जास्त माहिती केली असं. नाही त्या टाकतात. तर मित्रांनो आता आपलं 2 नंबर डोसा नाही बनवला केलं पण दुसरा आहे आपला हा डोसा. तर बनवलाय आता आपण सुंदर असं. हे बघा कसं आहे, काढू का आणि भाजू दे. थोडं बाजू द्या. आपण पण टेस्ट करणार कसं लागणार आहे ते दाखवा तुम्हाला सांगतो मी. काढा पण याच्यामध्ये हे बघा. हा झाले. परत ती प्रोसेस चालू आहे आपली. तर मित्रांनो हे बघा आपण आता ताट बनवलंय. खाणार आपण चला खाऊ मस्तपैकी. तर चला मित्रांनो आता आपण टेस्ट करणार आहे. हे बघा म्हणजे ही ह्याला म्हणायचं काय म्हणजे याला डोसा, ह्याला माझी इडली, ही चटणी. आता आपण टेस्ट करू कशी लागते मला तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. हे आपण आज पहिल्यांदाच बनवलंय. ही मी कवा असं बनवलं नाही. एक नंबर मित्रांनो, विशेष हाड लय भारी लागतंय. तुम्हाला काय सांगू आता, खतरनाक विशेष हाड. आता आपण इडली थोडी टेस्ट करू. हे बघा आपण जे हाताने बनवलं ना त्याची चव निराळ आहे, लक्षात ठेवा. लय भारी. खायला एवढं टेस्ट लागतं तुम्हाला काय सांगू आता. मित्रांनो आता आपलं म्हणजे खाऊन झालंय बरं का. हे बघा लय भारी लागतोय. मग काय मात्र हे कसं वाटतंय. आणि असं नवीन व्हिडिओ आपल्या भावाला फॉलो करून द्यावा. नवीन असं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा तुमच्यावर पोहोचल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराज मित्रांनो.